औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीत अतुल सावे यांचा जवळपास 2000 मतांनी विजय झाला। याआधी मंत्री असलेले अतुल सावे पुन्हा मंत्री बनतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते। मात्र अतुल सावे यांच्या समोरची मतदारसंघातील आव्हानं कोणती आहेत तीही पाहूयात। भाजपमधील एक अभ्यासू, संयमी आणि शांत नेते म्हणून अतुल सावेंना ओळखलं जातं। अतुल मोरेश्वर सावे हे तिसऱ्यांदा संभाजीनगर पूर्व या मतदारसंघातून विजयी झालेत। तिन्ही निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या सामन्यात त्यांचा निसटता विजय झाला। तिन्ही वेळेस एमआयएमच्या उमेदवारानं त्यांना कडवी झुंज दिली। संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत अतुल सावेंचा जवळपास 2000 मतांनी विजय झाला। याआधी मंत्री असलेले अतुल सावे पुन्हा मंत्री बनतील अशी दाट शक्यता वर्तवली जातीये। विकासाची अधिकाधिक कामं, मुस्लिम बहुल भागामध्ये भाजपसाठी सकारात्मक वातावरणाची निर्मिती, मतदारसंघातील पाणी पुरवठा सुरळीत करणं, रखडलेली विकास कामं पूर्णत्वास नेणं ही आव्हानं अतुल सावेंसमोर आहेत। सर्वात मोठं आव्हान भाजपसमोर हे असणार आहे। मुस्लिम बहुल एरियामध्ये सर्वाधिक जास्त मतं मिळवणं आणि त्यासोबतच मतं मिळत असताना विकास कामांना प्राधान्य देणं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।